हे आहे नारळाचं झाड. आणि हे बघा मस्त भोपळ्याचा वेल आलेला आहे. आणि हे आहे मनी प्लांट. हे आहे बांबूचं झाड. हे पण बांबूचं झाड. हे टमॅटोचं झाड आलेलं आहे. हे टमॅटोचं झाड आलेलं आहे. ठीक आहे. आणि हे ब्रह्मकमळ. तर हे सर्फ एक्सेलची डब्बा मिळाला होता, तर त्याच्यात मी हे झाड लावलेलं आहे. टाकाऊपासून टिकाऊ. आता मला हे नारळाचं झाड लावायचं आहे. हे एक आले आणि अजून एक नारळ उगवलेला आहे. सांगा मला तुम्ही की मी हे झाड कुठे लावू. गावी आमची जमीन आहे, पण सतत माणूस गावी जाऊन तिथे आपण त्या झाडांची निगा राखू शकत नाही, त्या झाडांना पाणी घालू शकत नाही. मी राहते मुंबईमध्ये. लोक सांगतात झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा. कशी झाडं लावायची? सरकारने आम्हाला जमीन द्यावी झाडं लावण्यासाठी, आम्ही झाडं लावू. माझा एम आहे की वर्षातनं ॲटलिस्ट 12 झाडं तरी लावली पाहिजे. म्हणजे महिन्याला एक तरी झाड लावलं पाहिजे, किंवा 6 महिन्यातनं एक झाड, असं 6 झाडं तरी लावली गेली पाहिजेत. पण जमिनीच उरल्या नाहीत तर कशी झाडं लावायची? मला याचं जरा उत्तर मिळेल का यूट्यूब चॅनलवर? नमस्कार, मी माय लेक चॅनलवरून बोलत आहे. खरंच मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर खूप बरं होईल. बऱ्याच वर्षापासून मला हा प्रश्न पडलेला आहे. झाडं लावा, झाडं लावा, पण ती झाडं लावायची कुठे? हा प्रश्न तुमच्याच्याने सॉल्व्ह होत असेल, ह्याचं उत्तर तुमच्याकडे असेल तर मला प्लीज ह्याचं उत्तर पाठवा. नमस्कार, थँक्यू.